नमस्कार विद्यार्थ्यांनो, टेट परीक्षा तुमचा निकाल, टेट रिझल्ट नवीन अपडेट आलेले आहे. तुमचा रिझल्ट मागच्या सुद्धा जी टेट 2 झाले होते त्याची एक्झाम डेट आणि रिझल्टचा कालावधी आणि आता तिसरी टेट तुमची त्याची एक्झाम झाली आणि त्याचा सुद्धा कालावधी 5 दिवस शेवटचा पेपर होता आणि त्यावेळेस 3 मार्च शेवटचा पेपर होता. ते किती दिवसानंतर तुमचा रिझल्ट लागला त्यासोबत साधारणतः तुमचा कट ऑफ यावेळेस वाढणार आहे. हे सुद्धा सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. बघूया टेट रिझल्ट तुमचा कुठल्या दिवशी लागणार आहे. तर टेट 2 ही जी एक्झाम होती तर त्या एक्झामचा रिझल्ट तुमचा 24 मार्च 2023 लागला होता. एक्झाम कधी झाली होती तर पहिला पेपर तुमचा फर्स्ट शिफ्टचा 22 फेब्रुवारी होता. शेवटचा पेपर 3 मार्चला होता आणि 24 मार्चला तुमचा रिझल्ट लागला होता. हे टेट 2 च्या संदर्भामध्ये आहे. मग टेट 3 चा रिझल्ट साधारणतः याच्यामध्ये एक 21 दिवसाचा अंतर होतं आणि आताचा तुमचा जो रिझल्ट आहे टेट 3 चा तर 5 जून हा शेवटचा तुमचा पेपर. बघा, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल. एक तर तुम्हाला याच महिन्याच्या शेवटच्या 28, 29, 30 तारखेच्या दरम्यान रिझल्ट लागेल, नाही तर तुमचा जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार, यात कुठलीही शंका नाही. आता तुमचं टेटचं कट ऑफ सुद्धा साधारणतः किती मार्कावर लागणार ते पण आपण घेऊया. तत्पूर्वी ही जी नवीन अपडेट आलेली आहे तर ही दिव्य मराठी या न्यूज चॅनल आहे, तुम्ही सुद्धा दिव्य मराठी पाहू शकता. ठीक आहे, तर बघूया नेमकं काय. तर 2,11,308 उमेदवारांनी ही परीक्षा तुमची टेट 3 दिलेली आहे. या परीक्षेमध्ये मग मार्क किती आहेत तर ते पण बघूया. सविस्तर संपूर्ण माहिती बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अंतर्गत घेतली जाणारी तुमची अर्थात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 3 परीक्षा नुकतीच पार पडली. शेवटचा पेपर तुमचा 5 जून या दिवशी होता. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल बघा, नोंदणी केलेल्या 2,28,880 उमेदवारांपैकी 2,11,308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार ही एक्झाम दिलेली आहे. आता या परीक्षेचा निकाल जो आहे बघा, परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होईल याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. परीक्षा परिषदेच्या मार्फत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेट परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. आता हे एक अपडेट त्यांची आहे, परंतु जर मागचा रिझल्ट आपण परत मागे पाहिला असेल तर सेम साधारणतः 21 दिवसाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये हा रिझल्ट लागला टेट 2 चा. या संदर्भात सुद्धा तसं जर पाहिलं असेल तर 26, 27, 28 ते 30 या 4-5 दिवसात तुमचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा रिझल्ट आहे किंवा जुलै महिन्याच्या पहिला आठवडा या पहिल्या आठवड्यात तुमचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या अंतर्गत राज्यातील 25 जिल्ह्यातील तब्बल 60 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने तुमची IBPS एक्झाम घेतली, परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षा देण्या उमेदवारांना इतर परीक्षामुळे सुद्धा या परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नियोजित वेळेत परीक्षा दिली. आता परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागलंय. राज्याच्या शिक्षण विभागाच्या मार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे. टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते. त्यामुळे शिक्षण विभागाने टेट परीक्षा निकाल लवकर जाहीर करावा अशी उमेदवारांची अपेक्षा आहे. ही बाब विचारात घेऊन जून महिन्याच्या अखेरीस पर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेट परीक्षेचा जो निकाल आहे तो जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत जोरदार तयारी देखील केली जात आहे असं सूत्रांनी माहिती दिली. साधारणतः 2,11,308 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आणि टेटचा निकाल तुमचा लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे. मग तुमचं जे कट ऑफ आहे साधारणतः मागच्या वेळेपेक्षा 1-2 मार्क नाही तर साधारण 3 ते 4 मार्कांनी तुमचा कट ऑफ वाढू शकतं. कारण मागच्या वेळेस तुम्हाला पॅटर्न माहित झाला तर तुमच्याकडे संदर्भ साहित्य नव्हतं. यावेळेस सगळी माहिती आहे, संदर्भ साहित्य. अनेक जण आहेत ज्यांनी 6-6 महिन्यापासून अगोदरच तयारी केली, परंतु पेपरमध्ये काय केलं हे महत्वाचं होतं. त्यामुळे पेपर ज्यांना चांगला गेला आहे त्यांना नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. महत्वाची टेट रिझल्ट तुमची न्यू अपडेट आहे. सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या. रिझल्ट पण लागेल आणि कट ऑफ सुद्धा 3 ते 4 मार्कांनी तुमचं कट ऑफ सुद्धा वाढू शकतं. या अगोदर एक व्हिडिओ घेतलेला आहे कट ऑफच्या संदर्भात, तो पण बघून घ्या. ठीक आहे, थांबतोय.